तर वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर राज्यातील महिलांवरील अत्याचाराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला। राज्यात सरासरी दिवसाला 32 महिलांचा छळ होतो असा भरोसा सेलची आकडेवारी सांगते। 1 जानेवारी 2022 ते 22 मे 2025च्या दरम्यान राज्यात महिलांकडून अत्याचाराबाबत 39,665 गुन्हे नोंद झाले। मुंबई पुण्यासारख्या शहरात विवाहितांचा सर्वाधिक छळ होत असल्याचं समोर आलंय। मुंबईत सर्वाधिक 412, अहिल्यानगरमध्ये 196, बीडमध्ये 243, छत्रपती संभाजीनगरमध्ये 288, धुळ्यामध्ये 181, जालन्यामध्ये 180, नागपूरमध्ये 121, नांदेडमध्ये 175, नाशिकमध्ये 237 तर पुण्यामध्ये 229 गुन्हे दाखल झालेले आहेत। महिलांवरील अत्याचाराच्या घटनांची आकडेवारी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा पाहूयात। 2022 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत 11,982। वर्ष 2023 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत 11,770। 2024 मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत 11,170। की महिला आयोग जो आहे, आयोग महिलांवर झालेल्या अत्याचारांची छाननी करणं, अत्याचार झालेले आहे त्या संबंधामध्ये आरोपींना शिक्षा झालेली आहे की नाही ते पाहणं, आणि त्यांच्यावर कारवाई झाली नसेल तर ती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते आदेश पोलिसांना ते देणं, यासाठी महिला आयोग आहे। आणि त्यामुळं महिला आयोगाने ॲक्टिव्हली काम करणं अत्यंत आवश्यक आहे। ही गोष्ट खरी आहे की महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहे, महिलांना त्रास देण्याचा प्रयत्न होत आहे, आणि अमानुष अशा पद्धतीची जी मानवी भूमिका आहे ही अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।